श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर स्वामीच्या हातात रुद्राक्ष माळ दिसत आहे, त्याला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला संदेश काय देत आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, बाळा, तुम्हाला कितीही दुःख असला तरी स्वामी माऊली तुम्हाला रिकाम्या हाताने कधीही पाठवणार नाहीत. कारण स्वामीचा आजचा एक शब्द लोकांच्या आयुष्याला वळण देणार आहे. तुम्हाला असं वाटतं की तुमचं नशीब साथ देत नाही, तुम्ही मेहनत करता पण दुःखच फक्त तुमच्या वाट्याला येतो आणि हा प्रश्न तुम्हाला कायम पडतो की माझं नशीब एवढं खराब का? तर या प्रश्नाचे उत्तर साक्षात स्वामी माऊली तुम्हाला देत आहेत. आज मी तुमच्याशी देव म्हणून नाही तर तुमचा लाडका मित्र म्हणून बोलत आहे. मी पण तुमच्यासारखाच एक साधा व्यक्ती बोलत आहे. होय, तुम्हाला असं वाटतं की हे सगळं जे दुःख आहे, संकट आहे, तुमच्याच नशिबाला का? तर बाळा, तुम्ही सर्वजण सुखाच्या शोधात आहात, पण खरे सुख काय आहे हेच माहीत नाही. जगात सुखाच्या कल्पनेच्या बाबतीत बरेच काही सांगितले जाते, पण आपल्याला फार कमी लोक सुखी असल्याचे आढळते. त्याचं खरं कारण फार थोड्या लोकांना खऱ्या सुखात असतं. क्षणभंगूर वस्तूच्या पलीकडे आहे याची कल्पना आहे. या खऱ्या सुखाचा विषय भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे. इंद्रियाच्या माध्यमातून सुख अनुभवता येतो. एखाद्या पाषाणाला इंद्रिय अभावी सुख दुःखाची जाणीव होऊ शकत नाही. प्रगत भावना किंवा अप्रगत चेतनेच्या तुलनेत सुख दुःखाची जाणीव अधिक चांगल्या रीतीने करू शकते. वृक्षाला चेतना असते, पण हे अविकसित असते. झाड खूप काळापर्यंत वेगवेगळ्या वातावरणात दुःख भोगत राहतात आणि त्यांना त्याची जाणीव होत नाही. जर मनुष्याला त्या झाडाप्रमाणे केवळ 3 दिवस किंवा त्याहून अधिक काळ उभे केले तर तो सहन करू शकत नाही. सांगायचं हेच की प्रत्येक जीवाला आपल्या चेतनेच्या विकासानुसार सुखाची किंवा दुःखाची जाणीव होते. या जगात आपण जे सुख अनुभवतो ते खरे सुख नाही. झाडाला जर आपण विचारलं की काय तू सुखी आहेस का, तर कदाचित झाड म्हणेल, होय, या कठीण ऊन पावसात मी फारच आनंदी आहे. हे सुख कदाचित त्या झाडासाठी चांगले असेल, पण माणसासाठी अतिशय निम्न स्तराचे सुख आहे. निरनिराळ्या प्रकारचे जीवन आहे. त्याच्या सुखाच्या कल्पना आणि जाणीवा देखील वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एखादा पशु दुसऱ्या पशुला कत्तलखान्यात मारताना पाहिलं आणि स्वतः मात्र आपल्या समोरील गवताचा आस्वाद घेत राहील, कारण त्याला आपणही यानंतर मारले जाणार आहोत हे जाणीवच नसते. सध्या तो आनंदी सुखी समाधानी असेल, पण दुसऱ्या क्षणी त्याचीही हिंसा होणारच आहे. कारण सुखाचे वेगवेगळे थर आहेत, तरी देखील सर्वात जास्त सुख कोणते? मनुष्य त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियद्वारे अनुभवास आलेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो. याचप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच टळत नाही. आनंदासाठी बुद्धीची आवश्यकता आहे आणि या प्राण्यांना प्रकट बुद्धिमत्ता नसते, त्यामुळे ते माणसाप्रमाणे आनंद उपभोगू शकत नाही. मृत पावलेले शरीर, हात, नाक, डोळे आणि इतर अवयव असून देखील आनंद उपभोगू शकत नाही. कारण आनंद उपभोगण्यासाठी आध्यात्मिक चेतना शरीर सोडून गेले आहे. म्हणून शरीरामध्ये कोणते अंगभूत शक्ती नाही. मनुष्याने भौतिक घटकाचा अल्पशा बुद्धीने अभ्यास केला तर तो जाणवेल की
आनंद उपभोगणारा घटक म्हणजे शरीर नसून त्या शरीरातील सूक्ष्म आध्यात्मिक चेतना आहे. जर कोणी विचार केला की शरीराचे अवयव आनंद उपभोगतात तर खरा उपभोक्ता आत्माच आहे. या चेतनाचा सदैव आनंद उपभोगण्यासाठी प्रवृत्त आहे. भौतिक आवरण असल्याने त्याची प्रवृत्ती टिकून राहते ही गोष्ट कळणार नाही. आत्म्यापासून आनंद भोगणे अशक्य. एखाद्या सुंदर स्त्रीचे मूर्त शरीर उपभोगण्यासाठी दिल्यास त्याचा तो स्वीकार करेल का? नाही, कारण तो शरीरातून निघून गेलेला आहे. आत्मा केवळ आनंद उपभोगत नसतो तर तो आपल्या शरीराचा सांभाळ करीत असतो. आत्मा निघून गेल्यावर शरीर तात्काळ नष्ट पावतो. जर आध्यात्मिक आनंद उपभोग घेत असेल तर त्याला स्वतःचे इंद्रिय असलेच पाहिजे, नाहीतर तो कसा काय आनंदाचा उपभोग घेऊ शकेल? म्हणूनच आत्म्याचा आकार मोजणे कठीण आहे, अशक्य आहे. त्याला आकार नाही, मुळीच असं काही नाही. एखादी वस्तू आपल्याला एका बिंदूप्रमाणे लांबी रुंदी नसलेली दिसत असेल, पण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यास तिला लांबी रुंदी असल्याचे आपल्याला आढळून येते. तसेच आत्म्याला सुद्धा स्वतःचे मोजमाप आहे, आपण मात्र ते जाणू शकत नाही. जेव्हा आपण एखादी ड्रेस शिवू इच्छितो तेव्हा तो आपल्या आणि भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. किती खटाटोप केला तरी आपण आनंद उपभोगू शकत नाही, कारण आपण आनंद हे दुसऱ्याकडून शोधत असतो. बुद्धिमान मनुष्य शारीरिक क्षणभंगुर इंद्रिय सुखापासून प्रवृत्त होऊ श्वासात आध्यात्मिक सुखामध्ये दृढ होतो, पण नाही भगवंताकडे जर तुम्ही पाहिले तर आपल्याला काही संपादन नव्हते ते चांगले, कारण जो भगवंताच्या भावनेने घेतो त्याला काही कशाची कमी पडत नाही. भगवंत त्याचा चंचल आणि अस्थिर स्वभावाला शांत करतो आणि आपल्या चर्चेने भगवंताचे नामस्मरण सतत करत राहावे. भौतिक संसारामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच येतात आणि श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या संदेशला शेअर करा.